नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज मी जो लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्याचं नाव आहे चला कृष्ण होऊया. चला कृष्ण होऊया. बरेचदा काय होतं ना की आपण आपल्याला आवड म्हणून फावल्या वेळात आपण एखादं चित्र रेखाटतो आणि ते संपूर्ण रेखाटून झाल्यावर लक्षात येतं की अरे वा, छान जमलं आहे की. आनंद होतोच. तसंच कधीकधी निवांत क्षणी काही ओळी सुचतात, काही लिहिल्या जातं. त्यावेळेससुद्धा त्यानंतर वाचल्यावर कळतं, अरे आपण लिहिलं आहे, मस्त की. एखादं गाणं, त्याची सुरेल तान, ती जेव्हा छान जमते त्यावेळेसचा आनंद. याच गोष्टी कशाला हो, इतर अनेक रोज घडणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला खूप छोटे छोटे आनंद मिळत असतात. जसं की आपण स्वयंपाक करतो, एखादी रेसिपी छान जमली, तो आनंद. आपण आपल्याच छोट्याशा बागेमध्ये मेहनत करत असतो, ती बाग बहरलेली बघताना तो होणारा आनंद. आपल्याच घरातलं फर्निचर थोडंसं इकडे तिकडे करून त्याचा वेगळा लुक द्यायचा आपण प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न यशस्वी झाला की होणारा आनंद. एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यातनं आपण हा आनंद मिळवू शकतो आणि मिळतो. याचा अनुभव आपल्याला विचार केला तर नक्की मिळेल. तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की हे जे रेखाटलेलं, लिहिलेलं, गायलेलं किंवा बनवलेली रेसिपी, बहरलेली बाग, स्वच्छ आवरलेलं, रिअरेंज केलेलं घर, जर आपण कोणाला दाखवू शकलो आणि ते दाखवताना त्या व्यक्तीकडून जर छान दाद मिळाली, ॲप्रिसिएशन मिळालं, तर आपलाच आनंद द्विगुणित होतो. आपल्याला आपलं समाधान मिळालेलंच असतं, पण कुणीतरी ॲप्रिशिएट करतं आहे ही भावना अतिशय सुंदर आहे. आणि ही जी ॲप्रिशिएट करणारी व्यक्ती जी असते ना, जिला आपण हे सगळं दाखवतो, ती मात्र थोडीशी आपल्या खात्रीची हवी. नाही तर काय होतं, अनेकदा काही वेळेला चेष्टेचा विषय होतो तो. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीला हे दाखवू, ज्या व्यक्तीजवळ आपलं मन मोकळं करू, ती व्यक्ती खात्रीची असणं गरजेचं आहे. आणि अशा व्यक्तीला ना कृष्ण म्हणायचं, असं एका कवितेमध्ये मी वाचलं होतं आणि मला ती संकल्पना फारच आवडली. कृष्ण होण्यामधला आनंद खरंच वेगळा आहे. हा अनुभव ना आम्हाला आमच्या मैत्रिणींच्या, आम्ही जेव्हा सकाळी एकत्र जमतो व्यायामासाठी, त्या कट्ट्यावर येतो. आम्ही 30-35 जणी तिथे जमलेलो असतो. व्यायाम करतोच, अगदी 40-50 मिनिटांचा व्यायाम असतो. त्यानंतर मात्र 5-10 मिनटं गप्पांसाठी फक्त आमची असतात. मग त्या 5-10 मिनटामध्ये कोणीतरी काहीतरी केलेलं, लिहिलेलं, रेसिपी बनवून आणलेली ते वाचून दाखवतं, कोणी गाऊन दाखवतं, कोणी आपल्याला माहीत असलेल्या विषयावर छोटंसं निरूपण करतं. आणि हे सगळं अगदी छान मनाने, शांतपणे सगळ्या मैत्रिणी ऐकत असतात. आणि नंतर मिळालेली दाद, कौतुकाची थाप, ही पण समाधान देऊन जाते आणि एक प्रकारची एन्करेजमेंट मिळत असते.
आणि म्हणून मी तर म्हणेन की आम्ही सगळ्या मैत्रिणींना एकमेकांच्या कृष्ण झाल्या आहोत, कृष्ण सख्या झालेल्या आहोत, एकमेकींच्या कृष्ण सख्या. तर असं हे कृष्ण होणं कुणापाशी तरी मन रितं करता आलं पाहिजे. आपण जे छोटंसं बोबडं काहीतरी करत असतो ते दाखवल्यावर ॲप्रिसिएट जेव्हा केलं जातं त्यावेळेस स्वतःला होणारा आनंद, किंवा आपण स्वतः जेव्हा कृष्ण होतो त्यावेळेस इतरांचं केलेलं कौतुक, मनापासून केलेलं कौतुक आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपल्यालाही तो आनंद नकळत मिळत असतो. त्याच ना कवितेत एक शेवटची ओळ आहे, एक शेवटचं कडवं आहे रादर, की ज्याच्यामध्ये कृष्णाच्या बासुरीचं एक वेगळंच निरूपण, एक वेगळीच व्याख्या मला त्याच्यात मिळाली. ते मला अतिशय भावलं. ते मी वाचूनच दाखवते. बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. त्या कवितेच्या शेवटच्या ओळीत कवी म्हणतो, खरंच खरंच त्या मुरलीधराकडे मुरली होती का? की अनेकांच्या मनात रुंजणारी त्याची ती आश्वस्त मैत्री होती? त्याच्या अस्तित्वाने अनेक मनातून उमटत असाव्यात आनंद लहरी. त्याच्या अस्तित्वाने अनेक मनातून उमटत असाव्यात आनंद लहरी, आणि त्यांचीच ऐकू येत असावी रुंजणारी मुरली. किती छान आहे बघा. त्यांचीच ऐकू येत असावी रुंजणारी मुरली. अनेकांच्या मनामध्ये मुरणारा तो मुरली मनोहर, अनेकांच्या मनामध्ये मुरणारा तो मुरली मनोहर प्रत्येकाला भेटायलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटायला पाहिजे. आणि याच्यापुढे मी तर म्हणेन की आपण कृष्ण व्हायलासुद्धा शिकायला पाहिजे. कृष्ण व्हायलासुद्धा शिकायला पाहिजे. मोकळ्या मनाने कौतुक करता आलं पाहिजे. ते करणं शिकलं पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला माझा हा लेख कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, इतर ग्रुप्सवर पाठवा. पुन्हा एकदा धन्यवाद.